नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 1 स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ की अगदी अशा या प्रकरणाचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. आज या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये आपण या ठिकाणी रेखावृत्ते आणि स्थानिक वेळा यांचा जो काही संबंध आहे तो संबंध या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे देशाचा रेखावृत्ती विस्तार असेल किंवा स्थानिक वेळेचा जो काही वापर आहे हा वापर आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. त्यानंतर प्रमाण वेळ, भारतीय प्रमाण वेळ, जागतिक प्रमाण वेळ अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहा की जसं पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण पाहिलं आहे की स्थानिक वेळ हे निरनिराळी असते आणि मग त्या ठिकाणी लोकांचे जे दैनंदिन व्यवहार असतात हे त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेप्रमाणे चालत असताना आपल्याला आढळतात. की जसं पुढे आपल्याला आकृती क्रमांक 1.3मध्ये वेगवेगळ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळा आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अशा या नकाशाचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. आणि ते निरीक्षण केल्यानंतर आपल्याला विविध अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उकल आपल्याला त्यामध्ये होणार आहे. की जसं दोन लगतच्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर 4 मिनिटांचा फरक पडतो असं आपण पाहिलं आहे. मग कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील लगतच्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही 4 मिनिटांनी पुढे आणि पश्चिमेकडील लगतच्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही 4 मिनिटांनी मागे असते. की अगदी दोन रेखावृत्तामधील अंशात्मक जो फरक आहे की हा फरक 4 मिनिटांनी या फरकाला गुणले असता त्या दोन रेखावृत्तावरील स्थानिक वेळामधील जो काही फरक आहे तो फरक आपल्याला त्या ठिकाणी मोजता येत असतो. पहा की जसं उदाहरण सांगायचं म्हणलं तर दोन रेखावृत्तामधील अंशात्मक जो फरक आहे तो 10 अंशांचा असेल तर त्या दोन रेखावृत्तावरील स्थानिक वेळामध्ये 40 मिनिटांचा फरक त्या ठिकाणी पडत असताना आपल्याला आढळतो. पहा म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा या नकाशामध्ये सुद्धा आपल्याला विविध अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायच्या आहेत. की त्या अगोदर आपल्याला देशाचा रेखावृत्तीय विस्तार आणि स्थानिक वेळेचा वापर हाही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. की जसं एखाद्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार हा जर मर्यादित असेल तर अशा देशातील अतिपूर्वेकडील त्याचप्रमाणे अतिपश्चिमेकडील भागामधील वेळेमध्ये फारसा फरक पडत दिसत नाही. मग अशावेळी दैनंदिन व्यवहारामध्ये स्थानिक वेळ वापरल्याने अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे एखाद्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार जर अधिक असेल तर अशा देशामधील अतिपूर्वेकडील त्याचप्रमाणे अतिपश्चिमेकडील भागामधील वेळेमध्ये फरक पडताना आपल्याला आढळतो. मग अशा या देशामध्ये विविध भागामध्ये विविध स्थानिक वेळा जर वापरल्या तर देशातील विविध भागातील दैनंदिन व्यवहारामध्ये वेळेची विसंगती निर्माण होऊन त्या ठिकाणी गैरसमज किंवा गैरसोय होत असताना आपल्याला आढळते. आणि त्यामुळं अशा देशामध्ये विविध भागामध्ये विविध स्थानिक वेळांचा वापर करण्याऐवजी संपूर्ण देशामध्ये एकच प्रमाण वेळ वापरणं सोयीस्कर ठरलं जातं. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी हा जो नकाशा आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे की अशा या नकाशामध्ये आपल्याला या ठिकाणी जी काही नकाशाशी मैत्री अशा प्रकारे आपल्याला सांगितलं आहे की अगदी यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाचे जे काही प्रमाण वेळ आहे ती प्रमाण वेळ आपल्याला दाखवली की अगदी यामध्ये भारतीय प्रमाण वेळ आहे. त्यानंतर जागतिक प्रमाण वेळ की अगदी ग्रीनिच हे जे काही रेखावृत्त आहे की अशा या रेखावृत्तावरून आपल्याला जागतिक जी काही प्रमाण वेळ आहे ती प्रमाण वेळ आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर न्यू ऑर्लियन्स या ठिकाणची ही प्रमाण वेळ आपल्याला दाखवलेली आहे. की जसं उत्तर अमेरिकेमध्ये न्यू ऑर्लियन्स की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की गुड मॉर्निंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी सकाळी आहे की नाही सकाळ झालेली आहे, सूर्योदय झालेला आहे. त्यानंतर जर आपण पुढे सरकलो जसजसं आपण पूर्वेकडे जाऊ
तसतसं पहा की अगदी आफ्रिका खंडामध्ये आपल्याला 11 की या ठिकाणी एक मुलगी दाखवलेली आहे की ती जेवण करताना म्हणजेच त्या ठिकाणी मध्यान्ह झालेली आहे. म्हणजेच ग्रीनिच हे जे काही रेखावृत्त आहे ते त्या ठिकाणावरून जाताना आपल्याला आढळतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी मध्यान्ह दिसते आहे. त्यानंतर आपण पुढे आलो तर भारतीय प्रमाणवेळ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते की अगदी अशा भारतीय प्रमाणवेळेमध्ये सुद्धा जो काही फरक आहे की तो फरक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो पहा. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर टोकियो की अगदी टोकियोमध्ये अशा याच वेळी रात्र झाल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर अगदी प्रत्येक ठिकाणी हा जो काही बदल आहे तो बदल आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अगदी अशा या रेखावृत्तीय विस्तार किंवा स्थानिक वेळेचा वापर आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो की त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ ही पुढं असताना आपल्याला आढळते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील जी वेळ आहे ही वेळ आपल्याला या नकाशामध्ये मागे पाहायला मिळते पहा. की जसजसं दोन रेखावृत्तामधील अंतर हे वाढत गेलेलं आहे तसतसं त्यांच्या स्थानिक वेळेमध्ये सुद्धा जो फरक आहे तो फरक आपल्याला वाढत गेल्याचं दिसेल. की अगदी दोन ठिकाणच्या रेखावृत्तावरील अंशात्मक जो फरक आहे की अशा या फरकाला आपण जर 4 मिनिटांनी गुणलं तर त्या ठिकाणाच्या स्थानिक वेळेमधील जो काही फरक आहे की हा फरक आपल्याला त्या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे दिसून येतो पहा. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अगदी असं रेखावृत्ते आणि स्थानिक वेळा ही आपल्याला त्यामध्ये दिसून येईल. आणि अगदी यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला प्रमाणवेळ की अगदी अशा या प्रमाणवेळेचा अभ्यास करत असताना जर आपण पाहिलं तर रेखावृत्ती विस्तार अधिक असणाऱ्या देशामधील विविध भागातील दैनंदिन व्यवहारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागामधून जाणाऱ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या देशाची प्रमाणवेळ मानली जाते पहा. की अगदी या ठिकाणी आपल्याला मुंबई आणि कोलकाता ही 2 ठिकाणं भारतातच आहे, पण ती भिन्न रेखावृत्तावरती आहेत. मग त्यांच्या स्थानिक वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर 1 तासाचा जो काही फरक आहे हा फरक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो पहा. की अगदी एखाद्या देशामध्ये रेखावृत्तानुसार भिन्न अशा प्रकारच्या स्थानिक वेळा त्या ठिकाणी विचारात जर आपण घेतल्या तर देशभरातील दैनंदिन व्यवहारामध्ये सुसंवाद राहणार नाही. देशामध्ये प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार जर व्यवहार केले तर वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा गैरसोय होऊ शकते. आणि म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणावरून जाणारी रेखावृत्ताची जी स्थानिक वेळ असते ही त्या ठिकाणची प्रमाणभूत वेळ मानण्यात येते आणि त्या देशाची प्रमाणवेळ म्हणून त्या वेळेला त्या ठिकाणी मानलं जातं पहा. की अगदी एखाद्या देशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ताच्या त्याचप्रमाणे अतिपश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळामध्ये जवळजवळ 2 तासाहून अधिक कालावधीचा जो काही फरक आहे तो फरक जर असेल तर अशा देशामध्ये एकापेक्षा अधिक प्रमाणवेळेचा वापर त्या ठिकाणी केला जातो पहा. की अगदी जागतिक व्यवहाराच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर निरनिराळ्या देशातील प्रमाणवेळेमध्ये सुसंगती असणं हे अतिशय आवश्यक असतं आणि यासाठी जगाचे 24 कालविभाग हे त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आणि अशा या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजेच 0 रेखावृत्तासंदर्भाने त्या ठिकाणी केलेला आपल्याला आढळून येईल पहा. म्हणजेच सर्वसाधारणपणे तास 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाणवेळ मानली जाते. पण त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार जर असेल तर त्या ठिकाणी एकच प्रमाणवेळ मानणं हे सोयीचं नसतं आणि त्यामुळं अशा प्रदेशामध्ये एकापेक्षा अधिक प्रमाणवेळा त्या मानल्या जातात पहा. त्यानंतर पहा
की आपल्याला भारतीय प्रमाण वेळ की अगदी अशा या भारतीय प्रमाण वेळेचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे की अगदी भारताची प्रमाण वेळ जर आपण पाहिली तर ती 82°30' पूर्व अशा या रेखावृत्ताच्या संदर्भाने ठरवलेली आहे. आणि हे रेखावृत्त भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर शहरावरून जात असताना आपल्याला आढळतं. आणि हे रेखावृत्त भारताच्या मध्यवर्ती भागामधून जाताना आपल्याला आढळेल की अगदी जर आपण पाहिलं तर या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून त्या ठिकाणी निवडली गेलेली आहे. आणि अशा या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे 12 वाजले असे मानले जाईल की अगदी 82°30' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेमध्ये त्याचप्रमाणे भारतामधील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेमध्ये 1 तासापेक्षा अधिक फरक पडताना दिसत नाही. पहा, आणि त्यामुळं भारतीय ही जी काही प्रमाण वेळ आहे ही प्रमाण वेळ आपल्याला त्या ठिकाणी आढळून येईल. पहा की जसं पहा या ठिकाणी आपल्याला म्हणलं की सांगा पाहू की 1.4 नकाशाचं निरीक्षण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि मग की अगदी काही जी प्रश्न आहेत की अशा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या नकाशामध्ये शोधायची आहे. पहा सुरुवातीला आपण की अगदी अशा या नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर विविध अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे की अगदी भारताचा रेखावृत्तीय विस्तार जर आपण लक्षात घेतला तर 1 फरकाने नकाशावर किती रेखावृत्ते काढता येतील हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर 2 लगतच्या 1 अक्षवृत्तावरील रेखावृत्तामध्ये किती मिनिटांचा फरक असतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर मिर्झापूर या ठिकाणी जे रेखावृत्त आहे तर या रेखावृत्ताचं अंशात्मक अशा प्रकारचं जे काही मूल्य आहे ते मूल्य हे किती आहे हेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. पहा त्यानंतर 82°30' पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार सकाळचे 8 वाजले असता पुढील ठिकाणी तेथील लोकांच्या घड्याळामध्ये किती वाजले असतील. म्हणजे अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा जो काही विचार आहे हा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहा की जसं जर आपण पाहिलं तर अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या वेळेचा उपयोग पाहत असताना आपल्याला दिलेला जो काही नकाशा आहे तर हा नकाशा या ठिकाणी पाहत असताना या नकाशावरून हे जे काही उत्तर आहे ही उत्तरं आपल्याला या ठिकाणी देता येतील. पहा की यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला काही शहरं दिलेली आहेत. मग जम्मू असेल, मदुरै असेल, जैसलमेर असेल किंवा गुवाहाटी असे विविध अशा प्रकारचे हे जे काही शहरं आहेत की ही शहरं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. आणि मग अशा या शहरांचाही विचार आपण केला पाहिजे की या ठिकाणांच्या दरम्यानचं अंतर जे आहे ते अधिक असून मग प्रमाण वेळेमध्ये का बदल नाही. म्हणजे असे हे विविध अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर पहा आपल्याला या ठिकाणी जो दिलेला जो नकाशा आहे की या नकाशामध्ये पहिला प्रश्न आपण पाहिलेला होता की भारताचा रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता 1 फरकाने नकाशावर एकूण किती रेखावृत्ते काढता येतील. हे जर आपण पाहिलं तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार जर आपण लक्षात घेतला तर 1 फरकाने नकाशावर जवळजवळ 29 रेखावृत्ते हे आपल्याला त्या ठिकाणी काढता येऊ शकतील. पहा त्यानंतर पहा की दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आपण पाहिला की 2 लगतच्या 1 अंतरावरील रेखावृत्तामध्ये किती मिनिटांचा फरक असतो. की अगदी ते जर आपण पाहिलं तर 4 मिनिटांचा जो काही फरक आहे तो फरक आपण पाहिलेला आहे. त्यानंतर मिर्झापूर या ठिकाणी रेखावृत्तांचं अंशात्मक मूल्य हे आपल्याला किती आहे असं विचारलेलं आहे. की जर आपण पाहिलं तर मिर्झापूर या ठिकाणी रेखावृत्ताचं अंशात्मक मूल्य हे 22°30' इतकं आपल्याला नकाशामध्ये दिसून येत आहे. पहा
त्यानंतर 82°30 पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार सकाळचे 8 वाजले असता की आपल्याला काही शहरं दिली की त्या ठिकाणच्या लोकांच्या घड्याळामध्ये किती वाजले असतील, की जसं जर आपण पाहिलं तर प्रमाण वेळेनुसार सकाळचे 8 वाजले असता की जम्मू, मदुरै, त्यानंतर जैसलमेर आणि गुवाहाटी या ठिकाणच्या लोकांच्या घड्याळामध्ये सुद्धा सकाळचे 8 वाजलेले असतील. की अगदी जर आपण पाहिलं तर भारतामध्ये सर्व ठिकाणी व्यवहारामधील सुलभतेसाठी स्थानिक वेळेऐवजी प्रमाण वेळेनुसार ही जी घड्याळं आहे की ही घड्याळं आपण या ठिकाणी जुळवून घेतलेली आहे आणि त्यामुळं की अगदी या सर्व ठिकाणी आपल्याला सकाळचे 8 वाजलेले दिसतील. त्यानंतर आपण पाहिलं होतं की या ठिकाणांच्या दरम्यानचे अंतर अधिक असूनही प्रमाण वेळेमध्ये बदल का नाही, हे पाहत असताना आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये सर्व ठिकाणी व्यवहारामधील सुलभतेसाठी स्थानिक वेळेऐवजी आपण त्या ठिकाणी प्रमाण वेळेचा अवलंब केलेला आहे आणि त्यामुळं अशा या ठिकाणांदरम्यानचे जे अंतर आहे हे अंतर अधिक असूनही प्रमाण वेळेमध्ये मात्र बदल होताना आपल्याला दिसत नाही. पहा, त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जागतिक जी काही प्रमाण वेळ आहे की अशा या जागतिक प्रमाण वेळेचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. की अगदी जागतिक प्रमाण वेळ पाहत असताना की जागतिक प्रमाण वेळ ही शून्यावंश रेखावृत्ताच्या संदर्भामध्ये ठरवली जाते. की जसं जागतिक जे व्यवहार असतात तर अशा या व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ शून्यावंश रेखावृत्त की अगदी इंग्लंडमधील ग्रीनिच या ठिकाणी स्थानिक वेळ GMT ग्रीनविच मीन टाईम विचारात घेतली जाते. इतर देशांच्या प्रमाण वेळामधील जो फरक आहे की हा फरक ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो. पहा, की अगदी भारताची प्रमाण वेळ जर आपण पाहिली तर ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढं असल्याचं आपल्याला दिसेल. पहा, की अगदी ग्रीनिच या ठिकाणी संध्याकाळचे जर 5 वाजलेले असतील तर भारतामध्ये रात्रीचे 10:30 झालेले असतील. पहा, म्हणजेच की अगदी आपल्याला या ठिकाणी असं दिसून येईल की ही जी काही जागतिक प्रमाण वेळ आहे की ही जागतिक प्रमाण वेळ मानण्यासाठी 0° रेखावृत्त की जे ग्रीनिच इंग्लंडमधील ग्रीनिच या ठिकाणी असणारी जी वेळ असते की ही वेळ त्या ठिकाणी जागतिक प्रमाण वेळ ही मानली जाते. पहा, या ठिकाणी आपल्याला म्हणलं की हे तुम्हाला माहीत आहे का की अमेरिकेचे संयुक्त संस्थाने या देशामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी की ज्याला NIST असं म्हटलं जातं आणि अशा या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारं जे घड्याळ आहे की हे घड्याळ विकसित केलेलं आहे. आणि मग अशा या घड्याळामध्ये वेळेची दुरुस्ती म्हणजेच त्याच्यामध्ये वाढ करणं किंवा घट करणं ही फक्त 1 सेकंदाची करावी लागते आणि ती देखील 20 कोटी वर्षातून फक्त एकदाच त्या ठिकाणी अशा प्रकारची बदल करावा लागतो. भारतातील वेळेच्या अचूकतेसंदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर सेवा नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली ही जी संस्था आहे की ही संस्था त्या ठिकाणी अशा प्रकारची सेवा पुरवत असताना आपल्याला आढळते. आणि या ठिकाणी वापरात असलेलं जे घड्याळ आहे की अशा या घड्याळामध्ये वेळेतील अंतर हे सेकंदाच्या 1,00,000पर्यंतचा भाग हा अचूकता त्या ठिकाणी राखत असताना दिसते. की अगदी अंतराळ संशोधन असेल, कृत्रिम उपग्रह असेल, प्रक्षेपण असेल की अशा या कामामध्ये सुद्धा वेळेची अचूकता त्या ठिकाणी लागत असते आणि त्याही ठिकाणी अशा प्रकारची ही जी घड्याळं आहे ही घड्याळं त्या ठिकाणी वापरली जातात. पहा, यानंतर पहा की आणखी आपल्याला म्हणलं की हे तुम्हाला माहीत आहे का की जंतर मंतर ही खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. की अगदी राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय हे खगोलशास्त्रज्ञ होते, गणिततज्ञ, त्याचप्रमाणे वास्तुविशारद होते. की त्यांनी 18व्या शतकामध्ये उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा अशा या 5 ठिकाणी जंतर मंतर म्हणजे खगोलीय अशा प्रकारच्या वेधशाळा बांधलेल्या होत्या. आज जर आपण मथुरा या ठिकाणी गेलो तर जंतर मंतर अस्तित्वात नाही, पण उर्वरित 4ही ठिकाणी
असलेल्या जे काही वेधशाळा आहे की अशा या वेधशाळांना आपण भेट देऊ शकतो. आणि आजही जंतर मंतरमध्ये सावलीद्वारे सेकंदापर्यंत अचूक जी वेळ आहे ही वेळ आपल्याला त्या ठिकाणी मिळते. पहा, जंतर मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दाखवणारे घड्याळ नाही, तर त्या खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. आणि या ठिकाणावरून खगोलांच्या निरीक्षणाची जी काही सोय आहे ही सोयसुद्धा त्या ठिकाणी होताना आपल्याला आढळते. जंतर मंतरमधील असणारे जी यंत्र आहे की अशा या यंत्रांच्या साहाय्याने आजही खगोलीय वेध घेणं हे सहज शक्य आहे. अत्याधुनिक उपकरणांचा शोध लागल्यानंतर आता मात्र ही यंत्रे सांस्कृतिक वारसा म्हणून महत्त्वाची ठरली गेलेली आहेत. पहा, आणि म्हणून की अगदी जर आपण पाहिलं तर हेही आपल्याला जाता जाता लक्षात ठेवायचं आहे की पृथ्वीवर एकूण रेखावृत्त जर आपण पाहिली तर ती 360 अशा प्रकारचे आहेत. शून्यावंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त मानलं जातं. आंतरराष्ट्रीय वाररेषा बऱ्याच प्रमाणामध्ये 180 अंश रेखावृत्ताच्या संदर्भामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. भारतामध्ये सर्वत्र भारतीय प्रमाणवेळेनुसार घड्याळं ही जुळवून घेतली जातात. ब्राझीलची प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या 3 तासानं मागं असल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर अगदी आपल्याला अशा या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणची स्थानिक वेळ असेल किंवा प्रमाणवेळ की अशा या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. हे अगदी विद्यार्थी मित्रांनो, आता सदर पाठावरील जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय आपण पूर्ण करावा असं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.